सर्व महामानवांना वंदन करतो आणि आज इथं मला या बुद्धिस्ट नेटवर्कच्या माध्यमातून भूषण आणि साकेत आणि त्यांच्या टीमने ते इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्व माझे जे भावंड आहात, गावोसाबाहेर जन्म घेतलेली जात आपण, आणि आज ज्या पद्धतीने इथं तुम्ही माझे भावंड सुटाफुटात, तुमचा एक भाऊ ज्या पद्धतीने अशा एका पदावर मिरवतोय आणि माझी कित्येक भावंड जी वेगवेगळ्या पदांवर आपलं कार्यकर्तृत्व अशा अत्युच्च लेवलला नेत आहेत, त्या सर्वांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि आपण खरंच त्या महामानवाची लेकरं आहोत हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीने धजवतोय, त्यासाठी तुम्हा सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन देखील करतो. आपण आज इथं एका वेगळ्या विषयासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या मागच्या पिढ्या ज्या पद्धतीने अन्न मिळवण्यासाठीची वणवण करत होते, तिथून बाहेर पडून ज्या पद्धतीने आपल्या बापाने आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे मी जेव्हा नागपूरमध्ये लँड झालो परवा, आम्ही 2 दिवस आधीच आलो बरं का, नाही त्याच्या मागे रिझन आहे. म्हणजे जिला मी रमाई रमाई म्हणून म्हणून वेड्यात काढतो, ती माझी बायको पण इथं आली. त्याला रिझन आहे. मागचे 400-500 शनिवार रविवार जर तुम्ही बघितलं तर मी कुठल्या तरी कार्यक्रमात आहे, कुठल्या तरी प्रोग्रामसाठी आहे, कुठल्या तरी बुद्ध विहारात आहे, कुठल्या तरी वाडी वस्तीत आहे. हिला बिचारीला वेळच द्यायला मिळत नाही. मग यांनी मला नागपूरला बोलवलं, मग मी आयडिया आली माझ्या डोक्यात. म्हटलं चल 15 ऑगस्ट झाले आपण आपलं उडूया पुण्यातनं नागपूरला लँड होऊया. लँड झालं त्या दिवशी 15 ऑगस्ट होता. परिसर सगळा सजलेला होता. विमानतळावर पण त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी 15 ऑगस्टच्या धर्तीवरती सजावट केलेल्या होत्या. माझ्या मनात एक विचार येत होता, ज्या माणसाचं नाव या विमानतळाला दिलेलं आहे, तो व्यक्ती जर या देशात जन्माला आला नसता तर मी आणि माझी बायको काय या विमानात नाही परत येऊ शकलो नसतो. थँक्स टू माय फादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्यामुळेच कदाचित आज या स्टेजवर अशा पद्धतीने रुबाबात तुमच्या पुढे उभा राहण्याची मला संधी मिळालेली. मला उद्योग आणि त्या अनुषंगाने आपण करणारे उद्योगधंदे यातलं जास्त काही कळत नाही, पण आमच्या बापाने जी शिकवण दिलेली त्यातलं बरंच काही कळतं, म्हणून किंबहुना मला या टीमने इथं तुमच्या समोर उपस्थित केलेलं असावं. आज तुम्ही ज्या पद्धतीने इथं एकत्र आलेला आहात ही अभिमानाची गोष्ट आहे. मी पुण्यातला आहे बरं का, आणि पुण्यातलं म्हणजे आपली लोक 1980 साली आमचा बाप आणि आजा गाव सोडून शहरामध्ये निघून आलते. गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला, बाबासाहेब म्हणले होते शहराकडे चला. आमच्या बापाने राज्याने मध्यम मार्ग अवलंबला. ते शहरात आले आणि शहरातले एका खेड्यात बसले, म्हणजे झोपडपट्टी. माझा जन्म झोपडपट्टी झाले. नागपुरात किती झोपडपट्टी आहे मला माहित नाही, पण पुण्यामध्ये त्याची री लागली. मग ते रामटेकडे असेल, ढोले पाटीलच्या मागचे असेल, खडकीला पुढे असेल, कोंडवा असेल, कमेला असेल, अशा झोपडपट्टीत मी जन्माला आलो. आणि त्या झोपडपट्टीत लहानाचा मोठा होत असताना मला जे अनुभव आले त्यातून माझं जीवन अशा पद्धतीने मी बिघडलेलं असेल. कुठली पुस्तकं वाचलेली पण नाही, मी आपला पास होण्यापुरती वाचले आणि पास झालो, पण ते 5 वेळा झालो. आता ते 5 वेगवेगळी पदं मिळाली मला, नाही की नाही. सरकारी नोकरी जन्माची भाकरी, आता ती भाकरी 5-5 वेळा मिळाली. माझी भावंड झगडतात, झुंजतात, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या पद्धतीने कामकाज करत असतो. त्याबद्दल देखील मी पुढे जाऊन उल्लेख करेन. आपण किती दिवस इतरांचं अनुकरण करायचं. आपल्यातले जे गुणधर्म आहेत, चांगले असतील वाईट असतील, चांगले असतील तर पुढे द्या, वाईट असतील तर बाजूला काढा. 1950 ला 26 जानेवारी 1950 ला तुम्हाला जे अधिकार मिळालेले आहेत त्याचं भांडवल तुमच्या उशाला आहे. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने एकत्र इथं आलेला आहात हे त्याचं द्योतक आहे की तुम्ही काहीतरी करण्यासाठी धजावताय. बाबासाहेबांची शिकवण आपल्याला जी मिळालेली आहे, आपल्याला जे सांगितलं जातंय त्याच्या काही पटीने बाबासाहेब त्याच्या परे
आणि जर त्यांनी दिलेल्या मार्गावरती मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे तर मग ते प्रत्येक गोष्टीत असावं. एखाद्या मुलाने मुलीने ठरवलं की मला भारतातलं प्रशासकीय सर्वोच्च पद मिळवायचं, तर त्याला जात नावाचा फॅक्टर आडवा येईल का? हा, थोड्याफार गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकेल, जो मी बघतोय. पण मग छोट्याशा त्रासाने जर तुम्ही खच्ची होणार असाल तर मग त्या सिंहाचा छावा बनवून घेण्याची लायकी आहे का? याचा देखील विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होणार. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करत असलेला मुलगा मुलगी काय आणि 50,000 रुपये भांडवल स्वतः जवळ घेऊन एक साधा स्टार्टअप सुरू करणारी तुम्ही माझी भावंड काय, तुम्हाला सर्वांना या गोष्टी लागू होतील. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे, महात्मा फुले, सावित्रीबाई ही माणसं जगलीत किती? कोणी 39 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोणी 64 वर्ष, कोणी 50. अशा पद्धतीने जर या माणसांचं जीवन असेल आणि ही लोक जर ही पृथ्वी पुढचे 50,000 वर्ष, म्हणजे क्लायमेट चेंज हे ते आता येणारे पूरबीर हे सगळं सोडता जर ही जगली, बरं उद्या 50,000 वर्षांनी नष्ट झाली आणि नष्ट झाल्यानंतर पुन्हा जेव्हा ही उलथापालथ होऊन सजीवांची निर्मिती होईल, पुन्हा त्या सूक्ष्म जीवापासून हा इलेक्टेड मॅन तयार होईल, तेव्हा देखील उत्खननात या माणसांचे पुतळे सापडतील. तेव्हाची पिढी त्यांना पुन्हा देव म्हणेल. अशी जर ही माणसं आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच देशात जन्माला आलेले आहेत, आपल्याला बाहेर जाऊन मार्टिन ल्यूथर किंग वाचण्याची गरज नाही, आपल्याला अब्राहम लिंकनची गरज नाही. आपल्याला आपल्या या माणसांचं जीवन जर आपण लिटरली आपल्या आचरणात आणलं तर कोणताही व्यवसाय सुरू करणं आणि त्यातून आपली एक प्रकारे ओळख निर्माण करून पुढे जाणं हे अत्यंत सोपं आणि सुटसुटीत आहे असं मला वाटतं. प्रश्न त्यानंतर निर्माण होईल, आज तुम्ही एखाद्या स्टार्टअपसाठी किंवा एखादा बिझनेस किंवा एखादं संकुल सुरू करण्यासाठी इथं आलेला आहात, त्याचं मार्गदर्शन तुम्हाला इथं थोड्या वेळाने मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम सांगितल्या जातील, PMEGP, CMEGP, स्टँडअप, मुद्रा अँड सो ऑन. अशा सगळ्या स्कीमचं एक्सप्लेनेशन दिलं जाईल. तुम्हाला मे बी त्या माहिती देखील असतील, परंतु ते करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे का हे पहिल्यांदा स्वतःला विचारा. मी जेव्हा केव्हा अशा युथ समोर किंवा ॲस्पिरंट समोर माझी वक्तव्य सादर करतो, त्याच्यामध्ये या गोष्टी निश्चितच त्या गोष्टींचा उल्लेख करतो आणि त्या गोष्टी आमच्या युथने आणि ॲस्पिरंट्सने स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण कोणत्या स्टेजला
कधीही माझ्या आजूबाजूला भटकू दिलेलं नाही. कित्येक वेळा तरी मी माझ्या व्याख्यानांमध्ये बोलतो, आज ती समोर येते तरी तिच्या समोरही बोलतो. कधी कधी मला फिलिंग येते की ही मला दिवस देईल, वेळ देत नाही, पण बिचारी समजदार आहे, समजून घेते निमूटपणे आपलं चलो चाललंय संसार चालू आहे. वेळ देता येत नाही, परंतु जे सॅटिस्फॅक्शन मला आज तुमच्या समोर हे वक्तव्य करण्यामध्ये, आमची लेक आज घरी आहे, आम्ही तिला आणू शकलो नाही, वातावरण धावपळ पळापळ आम्हाला दोघांनाही वाहिलेलं, तुम्हाला आवाज जाणवत असेल. परंतु जेव्हा आपण आपल्या समाजासाठी अशा पद्धतीने काहीतरी करतो, त्याचा आत्मिक सुख आणि आत्मिक समाधान खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मी माणसं रिटायर झाल्यानंतर आणि स्वतः गडगंज सगळी संपत्ती कमावून हिंडून फिरून असे तो हिमाचल ट्रिप केल्यानंतर पाहिलेली आहे की आता आम्ही समाजासाठी काहीतरी करतो. ऑलरेडी डायबिटीज आणि काय म्हणतात त्याला ब्लड प्रेशर आणि शेवटचे काय सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यावेळी जेव्हा ही माणसं म्हणतात आम्ही समाजासाठी काय करतो, तर तेव्हा नाही केलं तरी चालतंय, कारण असंही एक्झिटच आहे जे आम्ही 20-30 वर्षांनी एक्झिट मारलं. त्यामुळं जेव्हा तुम्ही उमेदीच्या वयात आहे, जेव्हा तुम्ही बापाचं नाव घेता, म्हणजे जेव्हा ते 20शीत 21शीत 22शीत 25शीत घरदार सोडून कधी मुखेडला, कधी नाशिकला, कधी पुण्याला हिंडत फिरत होते, लोकांना जागृत करत होते, अभ्यास करत होते, सांगत होते, समाजाला एकत्र आणत होते, त्या धर्तीवर जर तुम्हीच तुमचं जीवन जगू शकला नाही तर मग आपण त्यांची लेकरं म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही, हे देखील तुम्ही सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जीवनाच्या सुरुवातीला तुम्ही समाजासाठी जर काही करू शकाल तर ती खरी बाबासाहेबांची लेकरं, असं मी इथं जाहीर करतो. आज वय वर्ष 37 आहे, मी 40 मुलं दत्तक घेतलेली आहेत आणि 40 मुलं आमची साऊ फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून घेतलेली आहेत. आम्ही त्या मुला मुलींना राहायला, खायला, अभ्यासिका, अभ्यास आणि सगळे इक्विपमेंट विनामूल्य उपलब्ध करून देतोय. उद्या ही लेकरं IAS आणि IPS या पदांच्या परीक्षा देतील आणि तशा पदांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी काम करतील. तुमच्या माझ्यासारख्या रंजल्या गांजलेल्या पिचलेल्या समाजाला उभारी देण्याचं काम करतील. आणि त्यामुळं या मीटच्या माध्यमातून आज इथं तुम्हाला आउटपुट मिळेल न मिळेल, तुमचा उद्योग सुरू होईल न होईल, इन फ्युचर तुम्ही सक्सेसफुल व्हाल न व्हाल, तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमचं जे पण जीवन जगाल ते तुम्ही तशाच पद्धतीने व्यतीत कराल, महामानवांच्या विचारांनीच पुढे जाल, ना की फक्त मी आणि माझं परिवार आणि त्या पद्धतीनेच आपलं जीवन जातंय. मी लोक पाहिलेली आहेत, पोलीस कॉन्स्टेबल झाला, वाडा सोडून बाजूला 1 BHK घेऊन राहिला, अधिकारी झाला, समाजातून गायब झाला, एक धंदा चांगला चालायला लागला, दुबईला जाऊन सेल्फी काढायला लागला. तुमच्या इथलंच आहे ना? हा, ते बघ आहे, म्हणजे माझं नॉलेज चांगलं आहे, मी बरोबर पण आहे. समजून घ्या, जर अशा पद्धतीने तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर मग या मीटचा आणि आज या गॅदरिंगचा शून्य उपयोग. तुम्ही इथं याल, रजिस्ट्रेशन कराल. मला तर भूषणनी सांगितलं, आम्ही क्रॉस चेक केलंय, सगळे ओरिजिनल आहेत. आता ओरिजिनल आहेत का काय हे 10 वर्षानंतर कळतं भूषण, जेव्हा यांच्याकडे पैसा प्रतिष्ठा येते. कागद दाखवलं म्हणून तो ओरिजिनल झाला, याच्यावर मी साफ नकार देतो. आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती ओरिजिनल तेव्हाच असेल जेव्हा 10 वर्षांनी तो आमच्या समाजासाठी काहीतरी करेल. आणि बाबासाहेबांनी त्यावेळी तुम्हाला आवाहन केलं होतं, तुमच्या उत्पन्नाच्या 20वा हिस्सा द्या. अरे मी म्हणतो स्वतःला अशी लायकीन असं डेव्हलप करा की अर्धा हिस्सा देताना सुद्धा तुमचा हात गाजवला नाही पाहिजे, तुमचा हात खर्चला नाही पाहिजे. आणि त्या लेवलवर स्वतःला न्या, स्वतःचं जीवन घडवा. तेव्हा तुम्ही लोक खरे बाबासाहेबांचे अनुयायी असाल. नागपूरच्या या मंगलमय भूमीमध्ये कित्येक जणांचा जन्म झालेला आहे. भूषणजी मला सांगितलं कित्येक जण बाहेरनं पण आलेले. तुम्ही जिथं कुठं असाल, आपण जन्माला कुठं आलो यात आपला दोष नाही, परंतु आपण मरणार कुठं हे मात्र तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी कारणीभूत ठरेल. त्या वस्तीमध्ये जिथं मी जन्माला आलो, रोज मुलं दारू प्यायला बसायची, रोज तिथं दरोडे पडायचे, खून व्हायचे आणि तत्सम बाबी घडायच्या. मला कित्येक जण म्हणतात
कंडिशनमध्ये जन्माला येऊन अशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं. तुम्ही जर म्हणाल की मला खरंच बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि या सर्वांच्या विचारांमुळे मी इथपर्यंत आलो, तर तुम्हाला मी इथं जाहीर सांगतो, कॉलेज पूर्ण होईपर्यंत तर मला हे सगळं कळत पण नव्हतं. आमच्यासाठी जयंती म्हणजे निळची पुढे उडवणे फोडून आणि त्या डीजे समोर नाचणे पुणे स्टेशनला, त्या वेस्ट एंड पासून पुणे स्टेशन पर्यंत, समजलं. परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला या गोष्टींची अनुभूती होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीने स्वतःला इव्हॉल्व करणं गरजेचं आहे. तुम्हाला समजतंय आणि तुम्ही त्या पद्धतीने वागत नाही तर मग तुम्ही खरे गुन्हेगार ठरा. आज तुम्ही कोणत्या तरी स्टार्टअपसाठी किंवा कोणत्या तरी उद्योगासाठी इथं पुढे आलेला आहात. आज आपली ही माणसं अशा पद्धतीने एकत्र येऊन काम करतात. कम्युनिटी एकत्र आली, परंतु इथून बाहेर गेल्यानंतर भूषण आणि टीम, मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल, या सर्व आता मला वाटतं 1000 जण व्हॉट्सअपमध्ये बसतात का 524 बसतात आय गेस. आता ते काय मला एवढं माहित नाही, परंतु जर तेवढे एकत्र असतील तर या सर्वांचा तशा पद्धतीने ग्रुप तयार करा. बाळ जन्माला आल्यापासून एखादा आपला माणूस मेल्यानंतर ज्या क्रिया करता त्या सगळ्यापर्यंतचा सप्लाय तुम्ही एकमेकांना करा. एखाद्याचा बर्थडे असेल, एखाद्याचा बारसा असेल, एखाद्याचा विधी असेल, तरी देखील तुम्ही एकमेकांना सपोर्ट करून त्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. कुणाला ॲक्वागार्ड लागलं घरी तर ते तुम्ही आपल्या माणसाकडून खरेदी करून आपल्या माणसाला सप्लाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आज इथं एकत्र आहात. एक पर्टिक्युलर समाज म्हणून माझ्या पुढे आलेला आहात. जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त किंवा शासनाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी सर्वसमावेशकच सल्ले देईल. परंतु आज एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी आपण इथं एकत्र आलेलो आहोत, तर त्या पद्धतीने तुम्ही देखील वागलात तर त्यामध्ये वावगं काही नाही. तुम्ही त्या लेवलला जाऊन या गोष्टींचा विचार करा, ना की इथून बाहेर गेल्यानंतर तुम्ही पुन्हा आपल्या मार्गाने चाललाय आणि जे आपलं आहे तेच चाललेलं आहे. ज्या पद्धतीने इथं सुरुवातीला व्हिडिओचं रिप्रेझेंटेशन दिलं गेलं माझं, त्याबद्दल धन्यवाद देतो. परंतु आपल्या समाजामध्ये, नॉट ओनली आपल्या समाजामध्ये, भारतामध्ये हिरोइझम किंवा कोणतरी बसे येणार आणि आम्हाला काहीतरी आमचं पान फेडणार, आमचा उद्धार करणार, ही जी टेंडन्सी आहे ती मुळात आपल्याला बदलायची आहे. आपण आपल्या जीवनाचे हिरो, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार बनणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा प्रत्येक व्यक्ती हा अतिदीप भव झालेला असेल आणि हे दुसरं कोणी येऊन करणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा अभ्यास करावा लागेल. आपले गुण काय, आपले दोष काय हे ओळखावं लागेल. आपली स्ट्रेंथ आपल्याला माहिती असेल तर मग आपण निश्चितच त्या पद्धतीने पुढे जाऊ. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जेव्हा मी माझं जीवन घडवलं तेव्हा तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मला पोलीस भरती होण्यासाठी म्हणून मी या क्षेत्रात आलो होतो, पोलीस शिपाई. आज मी जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतोय. परंतु जेव्हा मला समजलं माझी स्ट्रेंथ काय, तुम्ही इमॅजिन नाही करणार, पहिल्या पोलीस भरतीला मला 100 पैकी 94 मार्क पडले होते. 94. पण पुढे आहे का, माझं शरीर लटकं होतं एवढं. माझ्या आईने मला खाऊन पिऊन दणकट केला होता. आपण गरीब असलो तरी काय, रविवारी 3 प्लेट बिर्याणी, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, खा दणकून. आणि मग खाऊन खाऊन तेव्हा ज्या पद्धतीने मला कळालं की माझं शरीर मला काही वरती अंगावर चढवू देणार नाही, तुम्हा सगळ्यांची जिमची फी मी भरतो आणि तुम्ही मला एका वर्षामध्ये मी 86 किलोवरून 68 किलोचा झालो होतो. तेवढं वजन कमी करून दाखवा. नेक्स्ट इयरला मी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जेव्हा निवडलो गेलो तेव्हा माझं वजन 68 किलो होतं. मला MPSC थ्रू 227 मेरिट लागली होती. मला 247 मार्क होते आणि 200 पैकी ग्राउंडला 165 मार्क मिळवून मी 600च्या यादीमध्ये 43वा PSI होतो. त्यामुळं हे उदाहरण देण्याचं कारण हे तुम्हाला रिलेट करा. तुम्हाला रिलेट करा, आपल्याला आप्पे चांगले बनवता येतात का, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये माझं डोकं चांगलं जातं. माझ्याकडे 2 गुंठे जमीन आहे का, माझ्या बापदादाची 4 एकर पडीक जमीन कुठेतरी आहे. माझ्या 1000 स्क्वेअर फुटाच्या रूम मध्ये मी स्प्राउट्स
मी केसर उगवू शकतो का? मला असं वाटतंय मी रेल्वे स्टेशनच्या कोपऱ्यावर येवले चहाची फ्रँचायझी घेऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला ठरवावी लागेल. इथं तुम्हाला भूषण, साकेत, बुद्धिस्ट मीट, नो वन विल कम टू सर्व यू इन दी रूट्स. तर तुम्हाला औषधांची फवारणी हे जीवन जगत असताना रूटवर करावी लागेल. आणि पानं, फुलं, फळं याच्यावर जी औषधांची फवारणी होते ती क्षणिक असते. तुम्हाला अतिशय रूट लेवलला जाऊन ही गोष्ट पार पाडावी लागेल. आयएस काल परवा मी कोणता एक व्हिडिओ पाहिला होता, मला तो नीट आठवतही नाही. मे बी बाजीराव मस्तानी मधला होता, मे बी आपण सोबत असतानाच पाहिलं होतं. तो म्हणतो या मोर पिसाचे 2 तुकडे कर, मग तू बाबा हे पेशव्याचं पद घेण्याच्या लायकीचं होशील. आणि तो त्या मातीत मारतो. आणि आम्हाला मी आधी काय पिक्चर पाहिलेला नव्हता, आम्हाला वाटलं यार ते फसला रणबीर कपूर, काय ते रणवीर सिंग, आय डोंट नो कोण येतो, रणवीर सिंग. नंतर तो म्हणतो ती माती अशी बाजूला सारून बघा. पहिले तो पिक्चर आहे, संदेश खूप चांगला आहे. म्हणतो ती माती बाजूला सारून बघा, तुम्हाला त्या मोरपंखाची हाईट कमी जाणवेल, कारण त्या मोरपंखाचे 2 तुकडे झालेले. मी त्याचा वरचा भाग उडवण्यापेक्षा त्याचं रूट अर्ध केलेले. जो टास्क तुम्ही मला दिलेला होता त्या रूटवर मी काम केलं आणि मी माझी पात्रता सिद्ध करून दाखवली. तुम्हा सर्वांना याच पद्धतीने जीवनामध्ये निर्णय घेताना या गोष्टी पुढे नेणं गरजेचं आहे. बाकी तुम्ही सगळेजण शून्य आहात, 18+ आहात. 1-2 बारके चेहरे दिसले तर सगळे मॅच्युअर्ड वाटतात. 13 वर्ष नोकरी झाली, तोंड बघून कळतं कोण किती वयाचं असेल, कोण कुठल्या भागातले, कोण लातूर आहे, कोण धाराशिव आहे, कोण म्हणतात की नॉर्थ महाराष्ट्रीयन आहे, कळतं लगेच मला. त्यामुळे तुम्ही सगळे शून्य आहात असं मला वाटतंय. बाकी जास्त तुम्हाला सत्संग टाईप बोलत बसलेत, मलाही काही तथ्य वाटत नाही. सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमातून मी आपल्या भावंडांना जोडलो गेलेलो आहे. तुम्ही देखील त्या पद्धतीने कधी माझी गरज लागली तर मला निश्चित तुम्ही माझ्याकडे त्या बाबतीतली विचारणा कराल. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा अँड सो ऑन तुम्ही कनेक्ट होऊ शकाल. मला दिलेली वेळ संपलेली, 29 मिनिटं 3 सेकंद झालेले. मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. इन फ्युचर माझी गरज पडली तर आठवण काढा. मी निश्चित तुमच्यासाठी आणि